फ्रेंड्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ फार्मसी. विद्यार्थी मित्रांनो, औषध निर्माणशास्त्र जगामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सो देर इज वन ॲडव्हर्टाइजमेंट फ्रॉम UPSC, Union Public Service Commission, रिगार्डिंग द व्हॅकन्सीज ऑफ DI, ड्रग इन्स्पेक्टर. ओके, ड्रग इन्स्पेक्टरच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत. त्याची ॲडव्हर्टाइजमेंट ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे आणि ह्या 20 व्हॅकन्सीज आहेत. परंतु हा ड्रग इन्स्पेक्टर थोडंसं वेगळे. ड्रग इन्स्पेक्टर मेडिकल डिव्हाइसेससाठी व्हॅकन्सी आहेत. अँड हू इज एलिजिबल? द B.Pharm स्टुडंट्स आर एलिजिबल. देर इज नो नीड ऑफ एनी एक्सपिरियन्स. ओके, तुम्ही बघू शकता ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 06/2025. Union Public Service Commission invites online recruitment application ORA for the recruitment by the selection to the following posts. ओके, UPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता, upsconline.gov.in. ओके, त्याच्यावरती तुम्हाला ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आणि त्याचं ॲप्लिकेशनची लिंक भेटेल. ओके, तर वेगवेगळ्या UPSCमधनं याच्यामध्ये भरपूर साऱ्या जागा आहेत, वेगवेगळ्या व्हॅकन्सी आहेत. त्याची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि त्याच्यामध्ये 24 नंबरला ज्या आपल्या व्हॅकन्सीज आहेत तुम्ही बघू शकता, ते 43 पेजवरती आहे. 24 नंबर. ओके, ज्याच्यामध्ये व्हॅकन्सी नंबर दिलेला आहे 20 व्हॅकन्सीज. 20 व्हॅकन्सी आहे. 20 व्हॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ ड्रग इन्स्पेक्टर इन ब्रॅकेट मेडिकल डिव्हायसेस. ओके, तर DIमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण D&C ॲक्ट मेडिकल डिव्हायसेसबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये. तर मेडिकल डिव्हायसेस थोडंसं म्हणजे DI हा जो DI आहे आता पूर्णपणे मेडिकल डिव्हायसेस जिथे बनतात, मॅन्युफॅक्चरिंग साईट आहे, त्याचं इन्स्पेक्शन करण्याचं काम ह्या DIकडे असते. ओके, ड्रग इन्स्पेक्टर मेडिकल डिव्हायसेस इन द सेंट्रल ड्रग स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन CDSCOमध्ये. ओके, CDSCO न्यू दिल्ली. इंडियाची हायेस्ट रेग्युलेटिंग ऑथॉरिटी जी आहे फार्मसीची ती आहे CDSCO, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. CDSCOमध्ये डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ओके, जे आपलं आरोग्य मंत्रालय आहे, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, यांच्या अंडरमध्ये CDSCO येतं. ओके, B.Pharmला तुम्ही ज्युरिस्प्रुडन्समध्ये हे गोष्टी शिकलेलाच आहेत. ओके, तर एक 20 जागाची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. डिटेलमध्ये आपण पाहूयात. म्हणजे रिझर्वेशन अनरिझर्व कॅटेगरी ओपनसाठी 7 जागा आहेत. EWSसाठी त्या ठिकाणी 3 जागा आहेत. OBCसाठी 5, SC 3, ST 2 आणि जे बेंचमार्क डिसॅबिलिटी आहे PWBD त्यासाठी 2 जागा रिझर्व आहेत. ओके, तर म्हणजे ही एक चांगली ॲड आहे. 20 व्हॅकन्सी आहेत आणि याच्यामध्ये बाकीचं डिटेल पण आपण खाली पाहूया. ओके, हे कोणासाठी किती रिझर्व जागा आहेत हे दिलेले एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये. पे स्केल जो आहे तो लेवल 8 आहे इन द मॅट्रिक्स ॲज पर 7th पे कमिशन. 7व्या वेतन आयोगानुसार लेवल 8 हे पेमेंट स्केल आहे आणि एज लिमिट त्याला आहे महत्त्वाचं म्हणजे की 30 इयर्स फॉर अनरिझर्व्ड ऑर EWS, 33 इयर्स फॉर OBC कॅन्डिडेट्स. OBC कॅन्डिडेटसाठी 33 इयर्स आहे. 35 इयर्स फॉर SC ST कॅन्डिडेट्स अँड 40 इयर्स फॉर कॅन्डिडेट्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, त्यांच्यासाठी हे 40 इयर्स आहे. आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन, तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे, सगळ्यात महत्त्वाचा. ओके, तर याला कुठलाही त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेलं नाही आहे, फक्त तुमचं डिग्री कंप्लीट पाहिजे. ओके, आणि डिग्री कंप्लीट असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. ओके, परंतु एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये सुरुवातीला तुम्ही पाहिलं दिलं आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी इन बायोमेडिकल, केमिकल, मेकॅनिकल or electrical or electronics or instrumentation or biotechnology or polymer or computer science or medical electronic engineering from recognized university or the institute. ओके, म्हणजे हे मेडिकल डिव्हायसेसची व्हॅकन्सी असल्यामुळे इंजिनिअरिंगचे कॅन्डिडेट की ज्यांनी BE केलेले, BTech केलेले ते पण याच्यामध्ये पर्टिक्युलरली म्हणजे सर्वच नाही पण बायोमेडिकल किंवा केमिकल इंजिनिअरिंग झालेले लोक याच्यासाठी इलिजिबल आहेत. और बघा हे महत्त्वाचं, और बॅचलर्स डिग्री इन फार्मसी मीन्स B.Pharm और फार्मास्युटिकल सायन्सेस और मायक्रोबायोलॉजी और बायोकेमिस्ट्री और केमिस्ट्री और लाइफ सायन्सेस फ्रॉम recognized university or institute. Note the qualifications are relaxable at the discretion of the UPSC for reasons to be conducted in the writing. ओके, म्हणजे काही कॅन्डिडेटचे जे रायटिंगचं रिलॅक्सेबल कॅन्डिडेट बेंचमार्क डिसेबिलिटी असेल किंवा ज्यांना रायटिंगचा प्रॉब्लेम त्यांच्यासाठी ते रिलॅक्सेशन दिलेलं आहे. परंतु इथे महत्त्वाचं लक्षात ठेवा तुम्ही की B.Pharm कॅन्डिडेट्स इथे एलिजिबल आहे. त्यांनी कुठलाही एक्सपिरियन्स त्या ठिकाणी नाही आहे. ज्यांचं B.Pharm झालेलं आहे, तुमचं डिग्री कंप्लीट झाले आहे, ते सर्व मुलं याला अप्लाय करू शकतात. ओके, ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ओके, आणि ड्युटीज ज्युरिस्प्रुडन्समध्ये ड्युटीज काय आहेत, जर तुम्ही जॉब लागला तर काय ड्युटीज तुमच्या असतील त्यांनी क्लिअर कट ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ड्युटी मेन्शन केलेले आहेत. पहिली ड्युटी टू इन्स्पेक्ट द मॅन्युफॅक्चरिंग साईट्स लायसन्ड बाय
सेंट्रल लायसन्सिंग ऑथॉरिटी. सेंट्रल लायसन्सिंग ऑथॉरिटी म्हणजे CDSCO और स्टेट लायसन्सिंग ऑथॉरिटी म्हणजे स्टेट FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, जे राज्याचं अन्न औषध प्रशासन, स्टेट लायसन्सिंग ऑथॉरिटी. म्हणजे ज्या ठिकाणी इंडियामध्ये CDSCOचं लायसन आहे किंवा FDAचं लायसन आहे त्या पूर्ण साईट DI त्या इन्स्पेक्ट करू शकतो. दुसरी ड्युटी दिली टू कन्फर्म दॅट द कंडिशन्स ऑफ लायसन्स आर बिंग ऑब्झर्व ऑर कंपाइल्ड. ओके, लायसन जिथं दिलेलं आहे गव्हर्नमेंटनं त्या ठिकाणी पूर्ण कंपाईल होते का नाही. ओके, म्हणजे ॲज पर रूल्स रेग्युलेशन, ॲज पर IP सर्व प्रोसिजर फॉलो होतात का नाही हे चेक करणं ॲज पर DI&C ॲक्ट. ओके, टू ड्रॉ द सॅम्पल्स फ्रॉम ऑफ मेडिकल डिव्हायसेस. आता हे पूर्ण मेडिकल डिव्हायसेस रिलेटेड आहे त्यामुळे मेडिकल डिव्हायसेसचे सॅम्पल कलेक्ट करणं, काही डिफेक्ट असतील तर त्यांना इव्हॅल्युएशनसाठी पाठवणं. डिव्हायसेस मॅन्युफॅक्चर्ड इम्पोर्टेड फॉर सेल ऑर स्टॉक्ड ऑर एक्झिबिटेड फॉर द सेल, सेंड देम फॉर द टेस्ट ऑर इव्हॅल्युएशन. ओके, and last duty here to maintain a record of all inspections undertaken, drawing the samples, review of the technical dossier. म्हणजे मेडिकल डिव्हायसेसचे जे डोजियर आहेत ते पण रिव्ह्यू DI करू शकतो. अँड लॉन्च द प्रोसिक्युशन, सीजर ऑफ स्टॉक्स and investigation of complaints. Okay, so these are the duties of drug inspector medical devices. Okay, and other details, the most important thing, the post is permanent. ही काय कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची पोस्ट नाही, परमनंट पोस्ट आहे. ओके, जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप B पोस्ट आहे आणि गॅजेटेड आहे. ओके, ज्याला आपण काय म्हणतो राजपत्रित अधिकारी, जसं की तहसीलदार वगैरे आहे त्या पद्धतीची ही एक पोस्ट आहे. ग्रुप B ची पोस्ट आहे, गॅजेटेड पोस्ट आहे. ओके, अँड नॉन मिनिस्ट्रियल. आणि हेडक्वार्टर जे आहे सर्वांना माहिती आहे, CDSCO जे आहे आपलं हेडक्वार्टर दिल्लीला आहे, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, न्यू दिल्ली. ओके, आणि सर्वात महत्त्वाचं शेवटी एक दिलं त्यांनी, एनी अदर कंडिशन्स द ऑफिसर मे बी पोस्टेड एनीवेअर इन इंडिया. म्हणजे इंडियामध्ये तुमची पोस्टिंग कुठेही होऊ शकते, महाराष्ट्रातही होऊ शकते, कुठल्याही राज्यात होऊ शकते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी ज्यांची डिग्री कंप्लीट झालेली आहे B.Pharm, तुमच्यासाठी एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी ही आहे. आणि अशा एक्झाम दिल्या, थोडासा अभ्यास केला तरी कायमस्वरूपी म्हणजे DI आता आमचे एक सर होते पाटील सर म्हणून, ते CDSCOमध्ये दिल्लीला DI म्हणून एक 7-8 वर्ष झाले जॉईन केलेले त्यांनी. ओके, तर म्हणजे करू शकता तुम्ही. ते अकॅडमिकमध्ये होते, त्यांनी DIची एक्झाम दिली आणि म्हणजे खूप GPAT वगैरे क्वालिफाय असल्यामुळं सिलेबस सेमच आहे. ओके, टेक्निकली तर काहीच प्रॉब्लेम नाही. जो आपला B.Pharmचा सिलेबस आहे GPATचा आहे तोच DIच्या एक्झाममध्ये पण टेक्निकलमध्ये असतो. ओके, तर मला वाटतं अशा ॲडव्हर्टाइजमेंट किंवा ह्या व्हॅकन्सी याची तुम्ही प्रिपरेशन 1-2 वर्षापासून केली पाहिजे, म्हणजे कंटिन्यू करत राहिलं पाहिजे. ऑन दी स्पॉट ॲड आल्यानंतर थोडंसं आपल्याला म्हणावं तेवढा वेळ भेटत नाही. ओके, परंतु ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि दुसरं महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगायचं आहे, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची UPSCची ॲड आलेली आहे आता ड्रग इन्स्पेक्टरच्या 20 व्हॅकन्सीज मेडिकल डिव्हायसेससाठी. याच्यानंतर एक नियरली 100 to 120 म्हणजे मोर दॅन 100, ओके, कमीत कमी 100 जागा असतील ते ड्रग इन्स्पेक्टरची आपली MPSCची, महाराष्ट्र स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्राची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. त्या दृष्टीनं तुम्ही आत्ताच तयारीला लागा, कारण ऑन दी स्पॉट तयारी होत नसते. थोडंसं जर आपण टचमध्ये असू 6 महिने वर्षापासून तर ते एक्झामला सोपं जातं. ओके, तर ॲडव्हर्टाइजमेंट बऱ्याचशा ठिकाणी, बरेच यूट्यूब चॅनल किंवा तुम्हाला कोणी पण क्लेम करतं की म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरची ॲड आलेली आहे आपल्या महाराष्ट्र MPSCची ॲडव्हर्टाइजमेंट ऑफिशियली अजून आलेली नाही, पण येणार आहे. कारण तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रात एवढे जिल्हे आणि आहेत आपल्याकडे, तालुके, विभाग आणि मेट्रो सिटीज, परंतु आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात ड्रग इन्स्पेक्टर अवेलेबल नाही आहेत. त्याच्यामुळे ती गव्हर्नमेंटवरती फार DIवरती लोड आहे. त्याच्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंट ही येणार आहे आणि तुम्ही त्या दृष्टीनं तयारी करावी. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग.